प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात कुकरची शिट्टी दररोज वाजताना दिसते. प्रेशर कुकरमध्ये वरण भात सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. तसेच वेगवेगळे पदार्थ देखील बनवले जातात. सोबतच प्रेशर कुकरमध्ये केक पण बनवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणे आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. प्रेशर कुकर तुमच्या पचनतंत्राला आणि शरीराच्या अन्य अवयवांना प्रभावित करतो. कुकरमध्ये जेवण बनवणे खूप सोपे असते आणि ते खूप कमी वेळात पण बनते. म्हणून लोक प्रेशर कुकरचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग करताना दिसतात. अत्यंत महत्त्वाची टीप प्रेशर कुकर संबंधी. पण प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवणे आणि मोकळ्या भांड्यात जेवण बनवणे यात खूपच फरक असतो. तर जाणून घेऊयात प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवल्याने व ते जेवण सेवन केल्याने आपल्या शरीराला काय नुकसान होते ते. तर उपयुक्त व्हिडिओ स्टार्ट करूया. टिप नंबर 1. कुकरमध्ये जेवण यात प्रेशरमुळे लवकर शिजते. तसेच अन्न हे स्वतः न शिजवता वाफेमुळे शिजते, ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या देखील होऊ शकते. याचबरोबर तुमचे पचनतंत्र पण खराब होऊ शकते. टिप नंबर 2. प्रेशर कुकरमध्ये जेवण खूप हाय टेम्परेचरवर शिजते. त्यामुळे अन्नात असलेले पोषक तत्वे नष्ट होतात, म्हणजे ते कमी देखील होतात. त्यामुळे जेवल्यानंतर अन्नातील पोषक तत्वे शरीराला कमी प्रमाणामध्ये मिळतात. यामुळे अंगदुखीसारखी समस्या देखील निर्माण होते. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 3. वजन वाढते. यासोबतच प्रेशर कुकरमध्ये स्टार्च युक्त पदार्थांचा सेवन केल्यानंतर ते पचवणे मुश्किल होते. सोबतच शौचाची पण समस्या निर्माण होते, कारण पोटभारी जेवण लगेच पचवू शकत नाही. प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी टिप नंबर 4. भात शिजवणे अपायकारक. नेहमी आपण कुकरमध्ये भात शिजवणे पसंत करतो, कारण कुकरमध्ये भात शिजवणे अगदी सोपे असते व भात ही पटकन शिजतो. भात शिजवताना कुकरमधील पाणी वाळून जाते, ज्यामुळे भातात जास्त प्रमाणात कार्ब्स आणि स्टार्च जमा होतो आणि ज्यामुळे फॅट वाढण्याची आपल्या शरीरामध्ये जास्त शक्यता असते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 5. जर तुम्हाला तुमच्या शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही कोशिंबीर म्हणून दररोज सकाळ व संध्याकाळ काकडी खाऊ शकता. भाकरी, भाजी किंवा डाळ यासोबत काकडी खाल्ल्याने पोट लवकर भरते, हे सहज पचते, जेणेकरून शरीरातील चरबी वाढवण्याची समस्या उद्भवत नाहीत. तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 7. काकडी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे गॅस, ॲसिडिटी दूर होते. तसेच पोट फुगण्याची समस्या देखील यामुळे दूर होते. टिप नंबर 8. अनेक वेळा मसाले व भाज्या इत्यादींचे डाग फ्रीजमध्ये अडकतात. ते काढून टाकण्यासाठी 1 कप पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा डिटर्जंट घाला. हे स्प्रे बाटलीत भरा व नंतर हे मिश्रण फ्रीजवर स्प्रे करा आणि कोरड्या सुती कापडाने स्वच्छ करा. यामुळे फ्रीज झटपट चमकेल. तर फ्रीज स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 9. सध्या ब्लड प्रेशर व हृदयासंबंधी आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, मिनरल्स असल्यामुळे
ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहते. टिप नंबर 10. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गोड फळं खाणं वर्ज्य असतं. मात्र मधुमेह व्यक्तींनी संत्री नक्कीच खाऊ शकता. यामधील साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय त्यातील फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहासाठी मधल्या वेळेमध्ये तुम्ही संत्री खाणे एक चांगला पर्याय आहे. टिप नंबर 11. किचन सिंकमधून घाण वास येत असेल तर दर 15 दिवसांनी डेटॉल व पाणी मिक्स करून सिंकमध्ये टाकावे. तसेच किचन सिंकमध्ये खरकटे केस अडकणार नाहीत याची काळजी नक्की घ्यावी. घर बंद करून गावी जात असाल तर नक्कीच असे करावे. यामुळे आल्यावर घरात कुबट वास येत नाही. तर किचन सिंक साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 12. शेवग्याच्या शेंगा जास्त दिवस ताज्या राहाव्या यासाठी शेवग्याच्या शेंगा बाजारातून विकत आणल्यानंतर एका कॅरीबॅगमध्ये टाकून कॅरीबॅगला रबर बांधून फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे शेंगा जास्त दिवस सुकत नाहीत, त्या छान फ्रेश राहतात. टिप नंबर 13. फ्रीजमध्ये फ्रेशनर स्प्रे मारू नये, त्यामुळे खाद्यपदार्थाला स्प्रेचा वास येतो. टिप नंबर 14. पोटाची चरबी कमीत कमी करण्यासाठी काय खावे? फायबरयुक्त आहार घेणे हे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे. ओट्स, ॲवोकाडो, गाजर, अक्रोड, चिया सीड्स, ब्रोकोली, भोपळ्याच्या बिया, रास्पबेरी यासारख्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी आणि मधुमेह नियंत्रणात करताना वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 15. किचन ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा मीठ, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता डिशवॉशिंग स्क्रबरने स्वच्छ धुवा. मिठामुळे बुरशी आणि गंज या दोन्ही समस्या दूर होतील. तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रश देखील वापरू शकता. आता कोरड्या कापडाने पुसून टाका. हवे असल्यास पाण्यानेही धुवा, पण त्याबरोबर लगेच ते उन्हात वाळवा. लक्षात ठेवा की किचन ट्रॉलीमध्ये पाण्याचा थेंबही नसावा, अन्यथा किचन ट्रॉली गंजू शकतात. टिप नंबर 16. पालकाच्या भाजीतील गुणधर्मामुळे शरीरात तयार झालेल्या कॅन्सरच्या म्हणजेच कर्करोगाच्या पेशींना मुळासकट उपटून टाकण्याची क्षमता असते. पालकमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते. टिप नंबर 17. जर तुम्हाला बाजारामधून गावरान काकडी विकत घ्यायची असेल तर त्याची ओळख कशी करावी? तर काकडी घेताना काकडीत लहान दाणे असतात आणि त्याचा पृष्ठभाग थोडा खडबडीत असतो. गुळगुळीत आणि सपाट काकडी सहसा हायब्रिड असतात. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टिप किंवा ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.